नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत. जर कोणाला वेट लॉस करायचं असेल किंवा वेट गेन करायचं असेल तर दोघांनीही जिमला का जायचे? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. 2 अगदी विरुद्ध उद्दिष्टे असताना एकाच ठिकाणी जाणे योग्य आहे का? आज आपण यामागचे विज्ञान आणि तर्क समजून घेऊ. तुम्ही पाहता की वेट लॉस करणारे लोक ट्रेडमिलवर धावत आहेत तर वेट गेन करणारे लोक वजन उचलत आहेत. मग या 2 अगदी वेगळ्या ध्येयांसाठी जिम कॉमन कसे असू शकते? जिम म्हणजे फक्त घाम गाळण्याची जागा नाही. जिम हे तुमच्या शरीराला अपेक्षित आकारात बदलण्याचे एक शक्तिशाली टूल आहे. या दोन्ही ध्येयांमध्ये वेट लॉस असो किंवा वेट गेन, एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे रेझिस्टन्स ट्रेनिंग. तुम्ही वजन उचलता तेव्हा तुमचे स्नायू मसल्स एका विशिष्ट ताणाखाली येतात. या ताणामुळे स्नायूंची रिपेअर आणि ग्रोथ होते. रेझिस्टन्स ट्रेनिंग तुमच्या शरीरामध्ये मसल मास निर्माण करते. ही मसल मास तुमच्या शरीराला चांगला शेप देते, मग तुम्हाला लीन दिसायचे असेल किंवा बिग. आता पाहूया वेट लॉससाठी जिम किती महत्त्वाचे आहे. अनेकांना वाटते की फक्त कार्डिओ पुरेसे आहे. केवळ कार्डिओ करून तुम्ही वजन कमी करू शकता, पण तुमचा बॉडी कॉम्पोजिशन, शरीराचा आकार सुधारत नाही. रेझिस्टन्स ट्रेनिंग शिवाय तुमचे शरीर फक्त लहान होईल, मजबूत नाही. तुम्ही जितके जास्त मसल मास निर्माण करता तितका तुमचा मेटाबॉलिझम, चयापचय दर वाढतो. याचा अर्थ तुम्ही आराम करत असतानाही तुमचे शरीर जास्त कॅलरीज बर्न करते. या वेट लॉसचा मूळ नियम आहे कॅलरिक डेफिसिट, कॅलरीची कमतरता. जिममधील रेझिस्टन्स ट्रेनिंग या कॅलरिक डेफिसिटला जलद आणि प्रभावी बनवते. आता वेट गेनकडे वळूया. वजन वाढवण्यासाठी जिम का आवश्यक आहे? जास्त खाऊनही वजन वाढवता येते, मग जिम कशाला? वेट गेन करताना तुमचे ध्येय चरबी, फॅट वाढवणे नसावे, तर क्लीन मसल मॅस वाढवणे असायला हवे. जिम हे सुनिश्चित करते. वजन वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त स्टिम्युलेशनची गरज आहे. जड वजन उचलल्याने तुमच्या स्नायूंना वाढीसाठी योग्य संदेश मिळतो. यासाठीच हेवी लिफ्टिंग गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही कॅलरिक सरप्लस, कॅलरी जास्त मध्ये असता आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग करता, तेव्हा ते अतिरिक्त कॅलरीज चरबीऐवजी मसल मॅसमध्ये बदलतात. यामुळेच जिम आवश्यक आहे. येथे न्यूट्रिशन, पोषण आणि तुमचा वर्कआउट प्लॅन, व्यायाम योजना महत्त्वाची भूमिका बजावतात. वेट लॉससाठी तुम्हाला उच्च प्रोटीन आहार घ्यावा लागतो, पण तो कॅलरिक डेफिसिटमध्ये असावा. उच्च प्रोटीन स्नायूंना सुरक्षित ठेवते, तर वेट गेनसाठी तुम्हाला कॅलोरिक सरप्लसमध्ये उच्च प्रोटीन आहार घेणे आवश्यक आहे, जेणेकरून स्नायूंना वाढण्यासाठी ऊर्जा मिळेल. शेवटी या सर्व गोष्टींचा सारांश काय आहे? जिम हे तुमच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य इंजिन आहे. ते वेट लॉस असो किंवा वेट गेन, मसल मॅस निर्माण करण्याचे काम जिम करते. पण तुमचे ध्येय काय आहे हे ठरवते तुमचा डाएट आणि वर्कआउट प्लॅन. त्यामुळे तुमचे ध्येय काहीही असो, आजच जिम जॉईन करा आणि तुमच्या फिटनेस प्रवासाला सुरुवात करा.